नमस्ते मित्रांनो, आपण पाहत आहात एक पावसाळ्यातील रानभाजी. रानभाजी म्हटलं की आपल्यासमोर एखादं फुटाचं 2 फुटाचं झाड लक्षात येतं, पण हा मोठा वृक्ष होतो. याला टेंटू असं म्हटलं जातं किंवा याचं नाव आहे शोन्नाक. त्याचबरोबर सोनापाठा या नावानं त्याला ओळखलं जातं. ओरोक्झायलम इंडिकम असे याचं बोटॅनिकल नाव आहे. याच्या कोळ्या शेंगांची, जी शेंग साधारणपणे 2 ते 3 फूट पण लांब असू शकते, अशा शेंगांची भाजी केली जाते. त्याचबरोबर फुलांची देखील भाजी केली जाते. फुलं अगदी जाडसर लेदरी असतात, मध्यरात्री फुलतात, त्यामुळे याला मिडनाईट हॉरर असं देखील नाव आहे. वटवाघळांच्याकडून याचं पॉलिनेशन होतं, त्यामुळे फुलांची भाजी खात असताना निश्चितपणे काळजीपूर्वक घ्या. हे झाड दशमुळातला एक महत्त्वाचा घटक आहे. दशमुळं वातविकारामध्ये वापरली जातात आणि त्यातील हा महत्त्वाचा घटक आहे. याला सोनापाठा म्हणण्याचं कारण असं आहे, याची जी मुळं आहेत त्या मुळांचा आतला रंग अगदी सोन्यासारखा पिवळा असतो, म्हणून त्याला सोनापाठा असं म्हटलं जातं. अँटी इन्फ्लामेटरी आणि ॲनाल्जेसिक याच्या मोठ्या प्रॉपर्टीज आहेत. तुमचं गुडघेदुखी, सांधेदुखीचं दुखणं असेल, केवळ याच्या काढ्यानं शेक जरी घेतला तर काही वेळामध्ये आपलं दुखणं थांबू शकतं. हे झाड आता शोभेचं म्हणून बऱ्याच ठिकाणी लावलं जातं, पण जंगलामध्येही सध्या ते आढळतं. अत्यंत गुणकारी असणारं रानभाजी म्हणून वापरू शकतो, औषध म्हणून वापरू शकतो. त्याचबरोबर निसर्गातला एक घटक जपण्याकरता या झाडाची आपण लागवड निश्चितपणे केली पाहिजे. याच्या बियांपासून रोपं तयार होतात, लवकर झाड वाढते. याची वाढ थोडी फास्ट होते, त्यामुळे हे लावायलासुद्धा हरकत नाही. तर याच्या फुलांची भाजी खा, शेंगांची भाजी खा आणि त्याचबरोबर औषधामध्ये देखील त्याचा वापर करा. मित्रांनो, निसर्ग वाचवा तरच आपण वाचू, हा संदेश यातून देतो. धन्यवाद.